नमस्कार मित्रांनो, मी अमित शेलार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी पालघरला आलेलो आहे. ही आमची कंपनी आताच कामावर सुटलं आहे आणि आता आपण चाललेलो आहेत अंबाडी या गावामध्ये गोड्या चिंबऱ्या पकडायला रात्रीच्या. आताच मी मित्रांची वाट बघतो आहे. आता ते आले का आपण निघायचं आहे रात्रीच्या गोड्या चिंबऱ्या पकडायला. तर चला भेटूया आपण रात्री. तर आपण आता मित्राच्या घरी पोचलेलो आहेत. हा आहे भगवान, हा मंदिरावरून आला आहे आणि हा आहे सूरज, हा अंबाडी गावामधलाच आहे. मस्त थंड्याची सोय केली आणि हा आहे अक्षय, आपण त्याच्या घरी आलेला आहे. तो अक्षयच्या आईने मस्तपैकी जेवण बनवले होते आणि शनिवार असल्यामुळे माझा उपवास, त्यासाठी माझ्यासाठी एक स्पेशल डाळ म्हणून बनवली होती. जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही डोंगरात चिंबोऱ्या पकडायसाठी निघालो. ते गरबा आहे नको रे, मस्त गरबा बनवलाय, पाखरू आहे त्याच्यात, जाऊन दे बिचाराला. घरट्यामध्ये मस्त पाखरू बसलेला होता. अंधार असल्यामुळे प्रत्येकाच्या हातात आम्ही बॅटऱ्या घेतल्या होत्या. डोंगराच्या जवळ गाव असल्यामुळे लगेच आपण 5 ते 10 मिनिटात ओहळामध्ये पोहोचलो, जिथं आपल्याला गोड्या चिंबऱ्या पकडायच्या होत्या. लागला आयटमला फोन करायसाठी. रेडणी मिळत काय दाखव रे, दाखव. टेक्नॉलॉजी वा, काय पीस भेटलाय भारी एकदम. आम्र असं पीस मिळायला पाहिजेत, एक नंबर भेटले. चला, बोनी तर झाली एकदांची. अरे सावकाश सावकाश, घालू नको. मित्रांनो, ह्या चिंबऱ्या फक्त रात्रीच वेळातून आपल्या बाहेर निघतात आणि त्यांना पकडण्यासाठी पण सवय असावी लागते, नाहीतर बरोबर आपल्या हाताला जातात. बरे 4-5 जमल्या, अजून तर बऱ्याच जमवायचे आहेत. आणि एकदा चावले की सोडायचं नाव नाही घेत. काढा दगड काढा पकड मस्त. पाणी खदून झाला, घालू नको बस. मोठे का पकडले, एक 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 जमवले मस्त. अरे चावली बारकी थी, थोडी मोठी नाही मिळाली बस. चिंबोऱ्यांना धोका जाणवतात, त्या सुक्या पाल्यामध्ये किंवा दगडीच्या फटीला पटकशा शांतपणे लपून बसतात, म्हणून आपल्याला पटकन दिसत नाही. ते एक नंबर पकडली का. काढू कशी इकडं हात तिकडं हात सोड. खतरनाक विषय. वा, शिंगडा मोडला वाटतं. कुठे गेली, खणायची का, खणायची. बारीक वाटत, भारी पीस मिळला. पीस मागताय, ऐसा पीस मागताय, जबरदस्त. तुला पिशवी भरल्या पाहिजे आपली. ही खणायची का, बारीक दूर मोठा नसेल तो. चला मग पुढं. व्हिडिओ घाबरत यो यो घ्यासाठी पिशवी घ्या, खास मागवलाय मनोरच्या. थोडा कालोख आहे ना, तर डोल्यात बोट घातला तर रे समजायचा. व्हायचे पाण्यावर होत्या. मस्त नितल पाणी, पाणी ना बरं मस्त नितल आहे. बायको शिवा द्याल. मित्रांनो, जर तुम्ही माहीत नसलेल्या जागी नवीनच गेलात तर सोबतच राहा, नाहीतर नक्कीच रस्ता भटकून जातील.
एवढे डोंगरात आलं ना समजावून उलटा जसा वाटत सगळा आता तिकडच्या तिकडं तिकडच्या इकडं काय नाही समजा. याचं डोलं भारी आहेत एकदम फटाफट पाहिजे. बारकाच पीस आहे. तोंडावर तर बॅटरी हातात. जाड्याला देख पण रे बेटा काय पाप करून राहिलाय तू आज. बोर्डिंगला मारलाय तेव्हा तिथला भेटत नाही. मोठे आहे का आहे का पहिले लोक टायर पेटवून ना जायचे गेम ना थापू टेक्नॉलॉजी बॅटऱ्या घेऊन. अरे 4-5 दिवस गेले आता टायर टायर घेऊन पेटून नाही हिंडायचा बस. बत्त्या गॅसवरच्या रॉकेलवरच्या करे ना आता बॅटऱ्या. कोणता प्राणी आहे यो हे बरं आहेस ना. जा जा अरे जा ना पोहून जा होत्या थोडंच पाणी हे जा बस. हा रे जेवलास का नाही. वा शाबास. इकडं पाय इकडं पाय. अरे इकडं तुझं घर आहे वाटत. बरं भेटली पहिल्यांदा भेटली वाटत का. किती रे धरल्या ना कालोखात चालून वरत चालून का मघारी चालून काही समजली. तुम्ही हिंडल्यानंतर तुम्हाला माहिती आता आम्हाला काय माहिती. आम्ही कसं जाऊन तुम्ही जातील तसं आम्ही येऊन मगाच्या पाहिजे ना मला घेऊन जाल तरी नाही माहिती पडणार एवढा कालोख. आजची फिरायसाठी जाम मजा. हा काय पण सांग जाम मस्त डबा हे. मला बरोबर आहे तेवढं आहेत. आमचा योच डॉन आहे आमच्यात चिमुऱ्या पगडा आहे दुसरा कोण. दगडी भारी आहेत मोठ्या मोठ्या. अर्धा किल्ला पार केला बा टापू. थोडा चढलो का वरती. मित्रांनो पुढे आपल्याला धबधब्याचा मस्त आवाज येतो. पुढे धबधबा आहे असं वाटतं. भाईला दिसलंय वाटतं. वा एकदम डाय मारले रे. गेली का काय मध्ये कारण निघाली हाताला पकडले का मोठे. गेली वाटतं. धोका दिला हे ताकदीवाला माणूस आपला. कॅमेरा दिसतो का नाही. भारी धबधबा आहे. क्या रे गरम व्हायला लागला तुला. एवढं रातच्या अंग धुवायला लागलाय. तिकडे आम्हाला हिव लागायला लागलाय. मला माहित आहे किती लागायचं याला. थकलास का काय.
चला आता घरात जाऊ. मित्रांनो, फिरता फिरता आपल्या रात्रीचे 11:30 वाजले होते. मग आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो. पोवायसाठी नाही या पोवायसाठी काय भारी बंधारा केला आहे. एक नंबर. एक दिवस आहे आतवरी बांधेल. आतवरी मारा टाका इकडे पाणी दिलं ना शेतावर. आलो एकदाचा गावात. बरोबर 12 वाजले. मित्रांनो, ह्या चिंबोऱ्या पावसाच्या सुरुवातीला जास्त भेटतात आणि आम्ही पाऊस संपल्यानंतर म्हणजे ओहिल्याचं पाणी कमी झाल्यानंतर चिंबोऱ्यानं गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त भेटल्या नाही. चिंबोऱ्या पकडायला मात्र खूप मजा आली. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि आम्ही पाणी वगैरे पिऊन आता घरी यायला निघालो होतो. मित्रांनो, पालघरवरून येताना रस्त्याला कुत्र्याने मात्र बराच पाठलाग केला होता. अखेर आपण आपल्या गावात सफाळ्याला पोचलेलो आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवाहर.